आई किचन मध्ये नमस्ते. मी बनवते मासा सुकटीची चटणी. तर इथे आहे ना गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकलेलं आहे. तेल छान असं गरम झालं का इथं भरपूर अशी लसूण घेतलेली आणि टेचून घ्यायची. टेचून घेतल्यानंतर आहे ना टेस्ट खूप छान येतो. इथे फ्रेश कढीपत्ता टाकायचा आणि छान असं तेलावर परतून घ्यायचं. लसूण इथे छान असे गोल्डन कलर करून घ्यायचा. इथे आहे ना आता कांदा टाकायचा. कांदा छान असा चॉप कटिंग करायचा, म्हणजे खूप लवकर होते कोणतीही भाजी. आता इथे तेलावर कांद्याचा पण गोल्डन कलर करून घ्यायचा. कांदा गोल्डन झालेला आहे तर इथे टोमॅटो टाकून घ्यायचं. चवीनुसार नमक टाकायचं. छान असं तेलावर परतून घ्यायचं. इथे कांदा लसूण मसाला 1 चमचा, हळदी पावडर अर्धी चमचा, धना पावडर अर्धी चमचा, गरम मसाला अर्धी चमचा. आता इथे आहे ना मी कश्मीरी लाल मिरचीची आहे ना पेस्ट बनवून घेतलेली आहे, ती 2 चमचा टाकते. त्यांनी खूप छान कलर येतो. छान इथे मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आणि पूर्णपणे तेलावर परतायचं. तुम्ही जेव्हा भाजी बनवणार ना कोमट पाणी घ्यायचं. इथे मी भाजीसाठी आहे ना कोमट पाणी घेतलेलं आहे. पाणी कमीच टाकायचं. आता इथे आहे ना मी स्वच्छ सुकट धुतले, ती तुम्हाला दाखवते. इथे आहे ना स्वच्छ सुकट धुतलेली आहे 2 ते 3 पाण्याने, त्याच्यावर लिंबू पिळून घेतलेला आहे. आता ही या रश्यामध्ये टाकायची आणि छान अशी उकळी काढायची. पहिल्यांदा काय करायचं, स्वच्छ धुतल्यानंतर आहे ना लिंबू पिळायचा. लिंबू पिळून घेतलेला आहे आणि आता इथे आहे ना मी पाणी कमीच टाकणार आहे आणि याच्यावर ढाकण ठेवायचं. ढाकण ठेवल्यानंतर आहे ना गॅस स्लो करायचा. स्लो गॅसवर इथे आहे ना मसाल्यामध्ये सुकट टाकलेली आहे, ती आहे ना 10 मिनिटं छान अशी शिजवून घ्यायची स्लो गॅसवर. इथे आता मी कैरी टाकते, तुमच्याकडे असली तर टाका. आणि इथे आहे ना ढाकण लावायचं आणि 10 मिनिटं स्लो गॅसवर शिजवून घ्यायची. इथे 10 ते 15 मिनिटं झालेली आहे आणि छान अशी चटणी झालेली आहे, मासा सुकटीची चटणी. आता इथे आहे ना मी गॅस बंद केले, पूर्णपणे मिक्स करून घेतलेली आहे. आता भरपूर अशी कोथिंबीर टाकायची एकदम फ्रेश. आणि ही तुम्ही तांदळाच्या भाकरीशी खा, 1 नंबर लागते रेसिपी. तर मासा सुकटीची रेसिपी पूर्णपणे झालेली आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नेहमीच खात राहा. धन्यवाद.